टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या आहे नागपुरातील बेलतरोडी परिसरामध्ये आणि आज दुसऱ्या दिवशी बेलतरोडी परिसरातल्या या OSS शाळेच्या परिसरामध्ये आवारामध्ये जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना आजही दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, सुट्टी देण्यात आलेली आहे। परंतु गंभीर प्रश्न निर्माण होतो कारण की या शाळेमध्ये जवळपास 1500 विद्यार्थी शिकत असतात। इथले जे कर्मचारी आहेत ते सांगत असतात की दरवर्षी पाऊस आला मोठा तर या भागात पाणी साचतं। मग अशा परिस्थितीमध्ये या भागात जर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत असेल आणि असं असतानाही या भागात शाळेची परमिशन दिली कोणी, हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रशासनाच्या परमिशनवर उपस्थित केला जाऊ शकतो। कारण की पालक आपल्या चिमुकल्यांना या शाळेत सोडत असतात आणि अशा परिस्थितीत जर इतकी भीषण परिस्थिती, दुसरा दिवस आहे, जवळपास सगळ्या भागातला पाण्याचा निचरा झालेला आहे, परंतु या शाळेच्या या आवारामध्ये 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी पुढे साचलेलं आहे। शाळेत येण्याचा जो मुख्य मार्ग तुम्ही बघताय तो मुख्य मार्ग बंद आहे। आम्हाला या शाळेत येण्यासाठी संपूर्ण वेळा घालून यावं लागलं। शाळेत येतानाही पाणी आहे, विद्यार्थी येऊ शकत नाही, त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आलेली आहे। परंतु पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या पावसात 2-2 दिवस जर पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी साचून राहत असेल तर मग इथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाहीत का? आणि या भागामध्ये कारण की आता तलाव सदृश्य परिस्थिती आता दिसते, 2 ते 2.5 फूट पाणी आहे आणि इथे कारण की मी इथे आलो तर गुडघाभर पाणी आहे। अशा परिस्थितीमध्ये इथे विद्यार्थी सुरक्षित राहणार का जर मोठा पाऊस आला तर हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। आज दुसऱ्या दिवशी या भागामध्ये पाणी साचलंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।